दरम्यान अशोक खरात नंतर नाशकामध्ये आणखी एका भोंदूवरती गुन्हा दाखल करण्यात आला। अघोरी पूजा देवी तोडग्यांच्या नावानं तो फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आला। भोंदू कमलेश अधिकारी असं या भोंदूचं नाव आहे। याच्या विरोधामध्ये इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरच्या दोन भावांना मृत्यू योगाची भीती दाखवून लाखो रुपये त्यांच्याकडून त्यानं उकळले। उज्जैनमध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि दैवी उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। मठ बांधण्याच्या बहाण्यानं पीडितांची 2 एकर जमीन सुद्धा परस्पर नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। अनिशा प्रयत्नानंतर गुन्हा दाखल झाला। इंदिरानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे। माझ्या काय वैयक्तिक अडचणी विचारल्या असता त्यांनी मला तुझी जमीन शापित जमीन आहे व तिथे तुझ्यावर करणी केलेली आहे। तुझ्या जमिनीमध्ये गुप्तधन आहे, ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूत प्रेत बाधा आहे, ते बाधा काढून देतो असे सांगितले। पिंपरखेडे येथील आश्रमात बोलवले। तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये, अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदू बाबांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होत आहेत। याचे कारण म्हणजे पीडितांमध्ये लढण्याची हिंमत आलेली आहे, त्यांना न्यायाची प्रतीक्षा निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राने त्यांना साथ देत आहेत। असे सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदू बाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।